नमस्कार. सगळेजण जॉईन व्हा आणि मग मी बोलते. ज्यांना ज्यांना झोप येते ते प्लीज झोपायला जा, कारण हे मी अत्यंत महत्त्वाचं काहीतरी शेअर करायला आले. पंकज पडगन, हाय पंकज दादा. मला आता 2 तासात उठायचंय. खरं तर 2 नाही 3 तासात मला उठायचंय. मला माहिती आहे रात्रीचा 1 वाजलाय आणि खूप स्टुपिड वाटेल हे की मी एवढ्या उशिरा इन्स्टा लाईव्ह का करते, पण मला काहीतरी बोलायचं आहे. आय हॅव टू टॉक. आणि मी खूप सिरियस बोलायला हे इन्स्टा लाईव्ह केलं. मी प्रॉमिस केलं होतं की मी इन्स्टा लाईव्ह नाही करणार, कारण मी फक्त यूट्यूब लाईव्ह करते. पण मला बोलायचं आहे. सिरियसली मला बोलायचं आहे. मी आत्ता या मागच्या वर्षात 2025 मध्ये पासून आत्तापर्यंत मी जवळजवळ 35 ते 39 गाणी मी रेकॉर्ड केली. आय थिंक जास्ती केली आहेत, पण त्याच्यातली अर्धी चित्रपटांची गाणी होती, मराठी चित्रपटांची गाणी होती. किती वर्ष झाले आपण अप्रतिम सिनेमे रिलीज करतोय. आपण आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अत्यंत दिग्दर्शक मिळालेले आहेत, प्रोड्युसर्स मिळाले आहेत. झी स्टुडिओज असो किंवा काय SL विजन असो किंवा ग्रेट स्टुडिओज मिळालेत आपल्याला. पण अजूनही कधीही बघितलं, कुठल्याही कॉन्व्हर्सेशनमध्ये बघितलं तरी मराठी सिनेमाला अजून ऑडियन्स पाहिजे, मराठी सिनेमा प्रेक्षक बघत नाही, अजूनही का हे आपण बोलतोय. आणि ह्यावर डिबेट्स पण आहेत की चांगले सिनेमे, वाईट सिनेमे, काय ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चांगले आणि वाईट सिनेमे येतात, बरोबर. बॉलिवूडमध्ये किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये वाईट सिनेमे होत नाहीत का? तर होतात. चांगले सिनेमे नाही होत का? तर होतात. इट्स अ कॉम्बिनेशन. मी आज हे सगळं का बोलते, मी कळकळीने सांगते. मी आत्ता ज्या चित्रपटासाठी मी गाणं गायले, रुबाब नावाचा चित्रपट, मी गेले खरं तर प्रीमियरला. माझं गाणं अरे वा, मला मोठ्या पडद्यावर ऐकता येईल म्हणून मी गेले, पण मी गायिका म्हणून मी चित्रपट बघणं विसरून गेले. आणि आज मी फक्त रुबाब नावाचा चित्रपट बघत होते. 2 नवीन चेहरे, दोघांनी अप्रतिम काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना प्लीज कळकळीची विनंती करते, प्लीज हा सिनेमा जाऊन बघा. OTTवर यायची वाट बघू नका, थिएटरमध्ये जा. आपण सगळेजण कुठल्या तरी एका सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टला जरा सगळेजण जमूयात म्हणल्यानंतर आपण ब्रेकफास्टला जमतो आणि मोठमोठ्या गप्पा करतो की ना चित्रपट चालायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, मराठीमध्ये असं व्हायला पाहिजे. अरे मग प्लीज जा. म्हणजे कसं होतं माहितीये का की इतकं छान 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 विषय, इतके छान विषय घेऊन दिग्दर्शक झटपट करतायत, प्रोड्युसर्स पर्यंत पोचतायत. सर हा सिनेमा, ही स्टोरी आहे, मी ही लिहिली आहे स्टोरी, मी आता हा विषय, हे विषय, हे. पण ना मोटिवेशन जर मिळत नसेल तर तेवढे सिनेमे येणार नाही आणि आपणच बोंब ठोकतो की नंतर मग सिनेमे चालत नाहीत किंवा येतच नाही आहेत हवे तसे. आपण जर गेलोच नाही सिनेमा बघायला तर कसे आपले दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स बनवतील सिनेमे. हा सिनेमा इतका अप्रतिम बनवलेला आहे. रोमॅन्टिक फिल्म कशी असावी तर अशी असावी, अशी ही फिल्म आहे. मी तुमचं काय मत आहे मला प्लीज कमेंट्समध्ये आता सांगा. आपण जरा बोलूयात. मला माहिती आहे की 1 वाजता हा विषय नाही आहे बोलायचा, पण तुम्ही माझी माणसं आहात आणि हा सिनेमा
मी आत्ता जस्ट बघून आले आणि मला खूप आवडला. गाणी अप्रतिम आहेत आणि मी याच्यामध्ये गायले म्हणून नाही, पण आज झी स्टुडिओजनी इतके दर्जेदार चित्रपट दिले, अप्रतिम सिनेमे दिले. त्याच्यानंतर चिनार महेश यांचं म्युझिक आहे. मराठी इंडस्ट्रीमधले, आपल्या मराठी इंडस्ट्रीज काय, इंडस्ट्रीमधले वन ऑफ द टॉप कंपोजर्स, त्यांचं म्युझिक आहे. इतकं सगळं सुंदर आहे. आता फक्त प्रेक्षकांची वाट बघतोय आम्ही. प्लीज, रुबाब नावाचा सिनेमा आहे, प्लीज जाऊन बघा. आणि 2 नवीन चेहरे आहेत, त्यांना भरभरून प्रेम द्या. संभाजी म्हणून जो नवीन अभिनेता आहे, ज्यांनी आता डेब्यू केला आहे, अप्रतिम काम केलेलं आहे त्यांनी. दोघांनीही अप्रतिम काम केलेलं आहे. वैशालीचं जे कॅरेक्टर आहे फार सुंदर तिने काम केलं. शी इज लुकिंग ब्युटिफुल इन द फिल्म. आणि त्यात मन जुळले नावाचं गाणं आहे जे मी गायले. आता मी थोडंसं माझ्या गाण्याबद्दल बोलेन की फार फार मजा आली. आणि पहिल्यांदा मी असा जॉनर गायले, मी कधीच गायले नव्हते. आणि मी, चिनार महेश, आम्ही मॅडनिंग सेशन्स केले. जवळजवळ 5 ते 6 वेळा मी हे गाणं परत जाऊन एक्सपेरिमेंट करत रेकॉर्ड केलं. जेवढं आपल्याकडे आहे ना, त्याच्यामध्ये आपण बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपण ना नेहमी काय स्टार व्हॅल्यू आणि हे आणि ते, या सगळ्याच्या स्टार वरून नाही टपकत. माणूस म्हणजे जे आपण प्रेक्षकच स्टार्स बनवतो, राईट. जे काही थोडंफार मी काम केलंय, तुम्हीच मला, जे काय मी आत्ता थोडंफार ज्या लेव्हलला आहे, जे काय थोडंफार, तेही तुम्ही बनवलंय मला, राईट. सो मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीला अजून स्टार्सची गरज आहे आणि हे 2 जण कमाल आहेत. त्यामुळे प्लीज प्लीज हा सिनेमा बघा. आणि मी काय सांगू, म्हणजे मी एवढंच म्हणेन की प्लीज हा सिनेमा बघा. आणि लेट्स स्टॉप दिस लाईन, मराठी सिनेमाला बजेट नसतं, मराठी सिनेमाला हे नसतं, मराठी सिनेमाला ऑडियन्स जात नाही. बास आता, जातो यार ऑडियन्स मराठी सिनेमाला. मी बघितलंय टाइमपासच्या वेळेला ॲडव्हान्स्ड बुक्ड थिएटर्स लोकांनी चाकू काढला होता बाहेर, लिटरली काही की आम्हाला तिकीटं पाहिजेत. कुठे गेलं ते सगळं? प्लीज प्लीज लेट्स ब्रिंग ऑल ऑफ दॅट बॅक. आणि आपल्याला मराठीचा अभिमान आहे ना. आपल्यापैकी काही हे जे काही ट्रोलर्स असतात ना, मराठीमध्ये बोला, मराठीमध्ये बोला. मग तुम्ही सगळे तुम्ही सगळेजण त्या ट्रोलर्सना सांगा की तुम्ही एवढं सगळं म्हणता ना, मराठीमध्ये बोल, मराठी गाणी गा. ओके, डन, आम्ही आता करतोय. मराठी गाणं आणलंय, मराठी चित्रपट आणलाय. मग आता जा, तिकीटं काढा आणि बघा. OTTवर यायची वाट बघू नका, प्लीज प्लीज प्लीज. मला एवढंच म्हणायचं होतं. आणि कसं आहे की काही लोक म्हणतात ट्रेलर आवडला, काही लोक म्हणतात की आम्हाला बघितल्यावर कळेल. व्हॉट एव्हर इट इज, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. काही लोक विचारतायत कुठली मूवी आहे, तर रुबाब नावाची फिल्म आहे आणि अमेझिंग अमेझिंग म्युझिक आहे. आय थिंक द मोस्ट टॅलेंटेड कंपोजर्स ऑफ मराठी इंडस्ट्री, चिनार महेश, वन ऑफ द ग्रेटेस्ट नेम्स. इतके छान छान. आता पंकज दादा आहे, लाईव्ह, ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट कंपोजर्स. ऑल ऑफ दीज म्युझिक कंपोजर्स हॅव कन्सिस्टंटली कॉन्ट्रीब्युटेड इन मराठी इंडस्ट्री. अमेझिंग म्युझिक दिलं आहे. आज जे म्युझिक, मराठी म्युझिकला जे ग्रेट म्हणलं जातं ते पंकज दादा, त्याच्यानंतर चिनार महेश, अविनाश विश्वजित, या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे, अमित राज दादा, या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे कुठेतरी आपलं संगीत धरू नये. सो त्यांना पण हे क्रेडिट जातं. त्याच्या 2 ओळी मी ऐकवते तुम्हाला, जे चिनार महेशने याच्यात केलंय. मनी होती रे
तुझी आस ही होती मला, जीवा लागे ही कसली आस रे सांगू कुणा, सारे तुटले किनारे कसमी आवरू मना, मन माझ राहील ना, मन जुळले कसे रुळले रंग प्रेमाचे आज कळले, मन जुळले कसे रुळले रंग प्रेमाचे आज कळले. सो दिस इज द सॉन्ग आणि ह्याचे ऑलरेडी इनक्रेडिबली 8.5 लाख 9 लाख व्ह्यूज ऑलरेडी झालेले आहेत. ऑलमोस्ट क्लोज टू 1 मिलियन. हे गाणं नक्की ऐका आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय, आणि मला कमेंट्समध्ये सांगा, कारण मी कमेंट्समध्ये रिप्लाय करते. सो आय एम सॉरी मी तुम्हाला जरा जागं ठेवलं. आता मी पण झोपते, मला 2 वाजता झोप मिळणार आहे. माझा उद्या कॉन्सर्ट आहे. सो उद्या मला सकाळी 4:30-5ला उठून निघायचं आहे. सो श्लोक केक हाऊस ईश्वरपूर, तुझा आवाज आहे म्हणजे विषय कडक असणार. थँक्यू. मला वेळ लागले प्रेमाचे सॉन्ग. येस, ज्यांचं आहे त्यांचंच म्युझिक आहे. खूप शुभेच्छा. ऑल राईट. बरेच लोक टाइमपासचा डायलॉग याच्यामध्ये टाकतात. USA मध्ये रिलीज होईल का प्लीज हे झी स्टुडिओजलाच विचारा. महाराष्ट्रात रिलीज झालाय तर महाराष्ट्रात प्लीज बघा सगळेजण हा सिनेमा. नेम ऑफ द मूवी रुबाब. नेम ऑफ द सॉन्ग मन जुळले. यूट्यूबवर जा आणि ऐका. वी आर मिसिंग युअर फिल्म्स. लवकरच येते मीरा फिल्म येते लवकरच. मी आणि प्रसाद ओक 2 जण याच्यामध्ये लीड आहोत आणि मी मीरा टायटल कॅरेक्टर केलंय. सो ती फिल्म येते. आणि अजून एक सिक्रेट प्रोजेक्ट जे लवकरच येत आहे. तू तुझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर इथपर्यंत आलीस. थँक्यू. नाही, पण मी असं म्हणेन की तुम्ही मला मोठं केलंय. जे काही आशीर्वाद, ते सगळे आशीर्वादांमुळे म्हणजे मी सगळं मिळालंय. माझा चित्रपट मी जसं म्हणलं तसं मीरा येतोय आता. आणि ह्या वर्षामध्ये अजून एका फिल्मचं शूटिंग होणार आहे. सो पुढच्या वर्षीच्या फर्स्ट 6 months ऑफ द नेक्स्ट इयर यू विल सी माय न्यू फिल्म. पार्थ
घाटगे ऑफिशियल ऑलरेडी प्लॅन फॉर टुमॉरो नाईट शो. दॅट्स ग्रेट. थँक्यू पार्थ. आय लव्ह युअर कॉन्टेंट. यू आर अन अमेझिंग आर्टिस्ट अँड ऑल द बेस्ट. ओके. We listen to your Rama ka gungan kari every morning without missing. Thank you so much, Shreya_Patki. Saili Pawar 465. Hi, Saili. Swarit_H. Shout out. Hi, Swarit. टिकली लावत जा ग. आता शर्टावर कुठे टिकली लावू. तुमच्या टाइमपास पिक्चरमुळे माझं लग्न घडलं आहे. हाऊ स्वीट. काळजी घेत आई. अशीच पुढे जात राहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. थँक्यू सो मच पंकज गभाळे. थँक्यू सो मच पंकज. ऑल राईट. ठीक आहे. आय नो इट्स टू लेट. मी पण आता थोड्या वेळ झोपते. बस मला एवढंच सांगायचं आहे. रुबाब चित्रपट प्लीज बघा. प्लीज बघा. आणि आपण हे आता म्हणणं बंद करूयात की मराठी सिनेमाला ऑडियन्स नाही. ऑडियन्स आहे. अफर्मेट. ओके. बाय. गुड नाईट. आय लव्ह यू ऑल. लव्ह ऑल. गिव्ह ऑल.